सर्वात पहिला भाग की गोड अन्नपदार्थ, भाताचे पदार्थ आणि बेकरी म्हणजे की गव्हापासून जे फर्मेंटेड पदार्थ तुम्ही बनवले जातात, खाण्यामध्ये अति ठेवत असाल तर त्यांचा वापर कमीत कमी करा. शुगर सगळ्यांना माहीतच आहे की रक्तदुष्टी करण्यासाठी, अशा जखमा बनवण्यासाठी आणि त्या कधीच पुन्हा बऱ्या होऊ नयेत याच्यासाठी सगळ्यात मोठा कारण मानलं जातो. राईस, तुम्हाला भात पचत नसेल तर भात आणि भाताचे पदार्थ तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. मग अन्नामध्ये तुम्हाला खाण्यामध्ये मॅक्सिमम काय ठेवायचं आहे? ज्वारी ही सगळ्यात हलकं अन्न आहे आणि हिलिंग करणारं पण आहे. त्याच्यामुळे ज्वारी आहारामध्ये जास्त ठेवा. फळभाज्या जसं भोपळा, दोडका, कारली, घोसाळी, तोंडली ह्या ज्या फळभाज्या आहेत त्या पचायला हलक्या असतात आणि त्या उष्ण नसतात. त्याच्यामुळे त्यांचा वापर आहारामध्ये वाढवा. आणि गाईचं तूप हे तुम्हाला पचनशक्ती वाढवते आणि तुमची स्टूल जी आहे ती सॉफ्ट व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हार्ड स्टूल होणार नाही, तर त्या जागच्या पेन आहेत ते कमी होतील किंवा नवीन एखादी जखम तिथे तयार होणार नाही. त्यानंतर गट हिलिंग खूप